सगळ्यांना जय भीम. जय भीम पॅन्थर एक संघर्ष या 11 तारखेला 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रमाच्या दिवशी त्या दिवसाचं औचित्य साधून रिलीज होत आहे. मी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भंतेजींचं अभिनंदन करतो, निर्मात्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो. एक सामाजिक विषय घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये देखील सुरुवात करताय, जी साऊथला सुरुवात झाली होती. प्रेम प्रकरण वगैरे त्रिकोणी ह्या सगळ्या कथा आता मला वाटतं बाजूला पडलेल्या आहेत. रिअल लाईफ संघर्ष हा मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये पिक्चरच्या माध्यमातून दाखवताय, म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन. शिंदे आनंद शिंदे यांचं अभिनंदन करेन. काय गाणं आहे. आणि 14 एप्रिलला मी त्यांना सांगू इच्छितो, बाबा ह्याच गाण्यावरती आपली 14 एप्रिलची बाबासाहेबांची जयंती होईल. लोकांना अगदी रेडीमेड असं गाणं मिळेल, जे आपण सगळेजण आलात गाण्याच्या सेकंड जे गाणं झालं रिपीटेड आणि एक्सप्रेशनने ते नाचला, त्यांनी मी समजतो पावती आहे बाबा. आनंद शिंदे आला, सगळ्या कलाकारांना मी सगळ्यांचं अभिनंदन करेन. ह्या गाण्याने महाराष्ट्रामध्ये आग लावेल असं मला तरी वाटतं. बाकी ह्याचं सगळ्यांनी स्वागत करावं. जय भीम दलित पॅन्थर एक संघर्षाचं अशीच मी अपेक्षा ठेवतो आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याला ज्याचं बघावं. सामाजिक समतेचा विचार ह्याच्या माध्यमातून द्यावा. विषमतावादी संघर्ष आज देशामध्ये चालू आहे. समतेचा विचार घेऊन हा पिक्चर आलेला आहे, त्याचं सगळ्यांनी स्वागत करावं. सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम करतो. मी इथेच थांबतो.